शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आज मी एका मित्राच्या बागेत आहे. मित्र या ठिकाणी उपस्थित आहे, पण मुद्दामून मी व्हिडिओमध्ये मित्राला घेतलेलं नाही. तर सांगायचा उद्देश होता, पानगळीपासून आज 5 महिने झालेत आणि बाग 100% कळी ड्रॉपिंग झालेली आहे, फेल आहे. कुठंतरी बघू शकता या ठिकाणी ह्या झाडाला 2 फळं आहेत, फक्त 3, 4, 5 फळं आहेत, कुठं 4 आहेत, 5 आहेत. आता ह्या झाडाला तर एकच फळ आहे या ठिकाणी. तर अशा वेळी आपल्याला खर्च करणं आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. त्यावेळी आपल्याला मित्राच्या या ठिकाणी आता फवारण्या चालू होत्या, पण मी मित्राला स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं की खर्च करण्यात अर्थ नाही. कारण शेतकरी मित्रांनो, पानगळीपासून 55 ते 60 दिवसापर्यंत झाडामधील जे कळी निघण्यासाठी लागणारे हार्मोन्स असतात ते चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह असतात. नंतर ते 55-60 दिवसाच्या पुढं ते हार्मोन्स इनॲक्टिव्ह होऊन जातात. त्यामुळे कळी निघायचा जे जोर असतो तो जोर वसरून जातो. त्यामुळे कळी निघण्याची शक्यता फार कमी असते. अशावेळी आपल्याला खर्च परवडणार नाही. त्यामुळे आपल्याला कुठंतरी थांबता आला पाहिजे. तर आता कळी निघण्याची भरपूर करणं आहेत. मी पाठीमागील एक व्हिडिओ दिलेला आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलला गेला तर त्या ठिकाणी बघू शकताय. या ठिकाणी अति पाऊस असेल, अति थंडी असेल, हार्मोन्स इनबॅलन्स असेल, रोगकिडीचा अटॅक असेल, किंवा वातावरणातील टेम्परेचर अपडाऊन असेल असे, किंवा फवारण्याचा अतिरेक सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी केला. भरपूर ड्रीपमधून खतं दिली, न्यूट्रिशन दिलं, फवारण्या दररोज केल्या काही शेतकऱ्यांनी. त्यामुळे फवारण्याचा आणि खतांचा सुद्धा खूप अतिरेक केला. त्याचा सुद्धा झाडावर एक प्रकारे ताण आलेला आहे. त्यामुळं जर शेतकरी बांधवांनो, आपल्या जर बागा पानगळीपासून 4 महिने 5 महिने झालेला असेल तर अशा ठिकाणी आपण थांबलं पाहिजे. परत बाग ताणावर सोडून, परत आपल्याला बाग ताणावर सोडून पानगळ करून परत नवीन बहार धरणं योग्य राहील, असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.